कीर्तन कसं करायचं, कीर्तन कशा करता करायचं. मामांनी फार स्पष्टपणाने लिहिलंय, तेवढ्या स्पष्टपणाने आपल्याला बोलता येत नाही. पण कुठेतरी कोणत्या तरी वयोवृद्ध अशा कीर्तनकारांनी, अधिकारी सत्पुरुषांनी कधीतरी हे बोलायची वेळ आलेली आहे. आज पूज्य माधव बाबा घुले बोललेत, त्यांचा अधिकार आहे. कुरेकर बाबा बोलतील, अधिकार आहे त्यांचा. त्यांनी हे बोलावं. कीर्तनामध्ये योग्य अयोग्यता नसते. आमकं कीर्तन चांगलं आमकं कीर्तन वाईट, अमक्या माणसाचं कीर्तन चांगलं आणि अमक्या माणसाचं कीर्तन वाईट. कीर्तन वाईट नसतं, माणूस वाईट असेल. म्हणून आपल्या संस्थेमध्ये पत्रिका न छापण्याची पद्धत आहे. पत्रिका नाही आपल्याकडे. कारण का? माणसं हुशार आहेत, नाव बघून कीर्तनाला येतात. नाही, कीर्तन कुणाचंही असो, ते कीर्तन आहे ना, ती भगवत भक्ती आहे ना, कोण करतो याला मूल्य नाही आहे. त्याच्यात आपलं तादात्म्य काय आहे याचं महत्व आहे, याला महत्व आहे. कीर्तन कुणाचंही असू दे, तो म्हणणार रामकृष्ण हरीच म्हणणार, तो म्हणणार ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच म्हणणार ना, कीर्तनकार म्हणणार ना विठोबा रुक्माईच म्हणणार ना, विठ्ठल विठ्ठलच म्हणणार ना. आमचं तादात्म्य त्याच्याशी आहे का त्या कीर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी आहे? आमचं तादात्म्य त्या नामाशी आहे. आमचं तादात्म्य तुकोबारांच्या अभंगाशी असलं पाहिजे. आमचं तादात्म्य कीर्तनकाराच्या मुखातून कीर्तनाच्या संबंधानं अभिव्यक्त होणाऱ्या विचाराशी असलं पाहिजे. नाव बघून कीर्तनाला जायचं कारण नाही. कीर्तन कीर्तन आहे. कुणी करावं याबद्दलची चर्चा वेगळी असू शकते. त्या कीर्तनात काय असावं याबद्दलची चर्चा वेगळी असू शकते.